मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात त्यांच्याच पक्षाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या बंगल्यावर आणि गाड्यांवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। संबंधित बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। संबंधित घटना ही कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ही घटना काल 25 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली। हल्ला करणाऱ्या इसमांचा फक्त तोडफोड करण्याचा उद्देश होता की आणखी वेगळा काही हेतू होता, याबाबत पोलीस आता तपास करत आहेत। पण सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या घरावर अशा प्रकारे हल्ला करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे आरोपींना पोलिसांचं भय राहिलं नाही का, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात इसमांनी माणिक पाटील यांच्या बंगल्याच्या खाली उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांवर हल्ला केला। आरोपींनी वाहनाच्या खिडकीच्या काचांवर काचेच्या बॉटल फेकल्या, तसेच त्यांनी रॉडच्या साहाय्याने हल्ला केला। आरोपींनी किती भयानकपणे हल्ला केला ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत। आरोपींनी हल्ला कसा केला ते सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे। हल्ला करणारे एकूण 4 ते 5 जण होते। त्यांच्यातील एक इसम गेटवर चढला, त्याच्या डोक्यावर हेल्मेट होता। तो हेल्मेट घालून बंगल्याच्या आतमध्ये शिरला, त्याने गाडीच्या काचा फोडल्या, तर इतर अज्ञात आरोपी घरावर काचेच्या बाटल्यांनी हल्ला करत होते। सुदैवाने या हल्ल्यात बंगल्यातील कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही। पण या घटनेमुळे माणिक पाटील यांच्या कुटुंबियांमध्ये काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। माणिक पाटील यांनी या प्रकरणी पोलिसांकडे आरोपींना लवकरात लवकर शोधावं आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तसेच या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। तसेच माणिक पाटील यांनी नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्याकडे देखील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे।